आय टी मध्ये फक्त एंट्री घेणं टार्गेट नकाच ठेवू. आय टी मध्ये लॉंग रनला मला ग्रोथ कशी मिळेल हे ठेवा. आणि मी तर सगळ्या स्टुडंटला हे सांगते की गोष्टी नवीन आहेत, अवघड नाही. त्या अवघड तेव्हा आहेत ज्यावेळेस तुम्ही पूर्ण महिनाभर क्लास कराल, परत 15 दिवस अभ्यास कराल आणि मग तुम्ही ठरवा की त्या डिफिकल्ट आहेत की नाही. तोपर्यंत त्या नवीन आहे. आपल्याला गो थ्रू केल्याशिवाय हे आपण ठरूच शकत नाही की ही गोष्ट डिफिकल्ट. माझा तोच पर्स्पेक्टिव्ह काम करण्याचा. मी काम केल्यानंतर ठरवते. खुश झालं, डिफिकल्ट होतं किंवा नव्हतं, तोपर्यंत वी कांट से की मला ह्याच्यावर द्या, त्याच्यावर द्या, त्याच्यावर द्या. मी तर म्हणेल आयटी मल्टी स्किल्ड आहे, म्हणून आयटी मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि कुठल्या कंपनीला हे आवडेल की समजा त्यांच्याकडे एसक्यूएल साठी तुम्ही हायर झालं, त्यांच्याकडे ओरॅकल डेटाबेसवाला क्लायंट आला, ते तुम्हाला असं म्हणतील का की नाही बाबा तुझ्यासाठी माझ्या एम्प्लॉयला एसक्यूएल येतं तर तू पण एसक्यूएल वरती प्रोजेक्ट घे? होईल का? असं नाही होणार. क्लायंट इज मोर इम्पॉर्टंट, राईट? सो यू हॅव टू अपग्रेड. आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, आय टी करिअरची खरी सुरुवात.